आज आपण अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर गणपतीच्या मंदिराबद्दल आणि आख्यायिका म्हणजेच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. मोरेश्वर हे अष्टविनायक यात्रेतील पहिले मंदिर. हे अष्टविनायक तीर्थयात्रेतील सर्वात महत्त्वाचे मंदिर मानले जाते. पुण्याहून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर मोरगाव येथे गावाच्या मध्यभागी मयुरेश्वराचे मंदिर आहे. जमिनीपासून साधारणतः 50 फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर हे मंदिर वसले आहे. आदिलशाही काळात सरदार गोरे यांनी या मंदिराची बांधणी केली आहे. मोरेश्वराचे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले आहे. मंदिराच्या 4 कोपऱ्यांवर बुरुज आहेत. मंदिर शिखर साधारणतः 60 फूट उंच आहे. मुख्य मंदिर गर्भगृह, दर्शन मंडप, सभा मंडप अशा 3 भागांमध्ये विभागले आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 युगांचे प्रतीक मानले जाणारे 4 दरवाजेही येथे आहेत. मूर्तीची स्थापना ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवतांनी केल्याचे मानले जाते. त्यामुळे या गणपती स्वयंभू गणपती मानतात. येथे गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून त्याची सोंड डावीकडे आहे. येथील गणेश मूर्ती ही चतुर्भुज व त्रिनेत्री आहे. मयुरेश्वर मूर्ती शेजारी रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत. तर डोक्यावर नागाचा फणा व बेंबीत हिरा आहे. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने 2 वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनविली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली, म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. या मंदिराबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यातील पहिली आख्यायिका, आपल्या पत्नी विनिता यांना त्यांच्या मुलांबद्दलच्या एका घटनेनंतर कश्यप ऋषींनी तिला पक्षाच्या रूपात आणखीन एक मुलगा होण्याचे वरदान दिले. मूल जन्मण्यापूर्वीच गणपतीने ते अंडे फोडले आणि एक मोर जन्माला आला. दोघांमध्ये द्वंद्व युद्ध झाले. अस्वस्थ झालेल्या विनिताने हस्तक्षेप केला आणि लढाई थांबली. तिच्या मयूररूपी मुलाने भगवान गणेशाचे वाहन होण्याचे निवडले, पण त्याची एक विशिष्ट अट होती की भगवान गणेश त्याच्या नावाने ओळखला जावा. त्यामुळे मयुरेश्वर किंवा मोरेश्वर हे नाव जन्माला आले. दुसरी आख्यायिका, पुरातन काळात सिंध नावाच्या राक्षसाने पृथ्वी, स्वर्ग व पाताळ येथे उन्माद माजवला होता. त्यामुळे सर्व देवतांनी गणपतीची आराधना केली. भगवान गणेश व सिंध राक्षसाच्या झालेल्या युद्धात गणेशाने मोरावर आरूढ होऊन सिंधाचा वध केला. त्यामुळे या गणपतीस मयुरेश्वर या नावाने संबोधले जाऊ लागले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. अशी होती माहिती मोरगावचा गणपती मोरेश्वर याची. गणपती बाप्पा मोरया.